मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत 29 जून रोजी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातील तमाम मराठा बांधव भगिनी या बैठकीसाठी येणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता हे मावळे या ठिकाणी या आरक्षणाच्या लढाईसाठी आता सज्ज झालेले आहेत. कारण सरकारनं 50%च्या वरील न्यायालयात न टिकणारं हे फसवं आरक्षण यापूर्वी दोनदा दिलं, 2 वेळेस ते न्यायालयाने रद्द केलं आहे. पुन्हा तिसऱ्यांदा ते लादलेलं आहे आणि ते लादल्यामुळं राज्य पातळीवर EWS आता बंद झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं ठरवलं तर अशक्य काहीच नाही. देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात, देशातील सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणात सांगतं की आरक्षण मर्यादा 50%च्या आत असावी. मात्र राज्यकर्ते आपल्या राजकीय करिअर पायी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशा गोंडस शब्दामध्ये मराठा समाजाची बोळवण करत आहेत. आणि हे ध्यानात घेता या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 2 वर्षापासून अखंडपणे हा आरक्षणाचा यज्ञ या ठिकाणी त्यांनी पुकारलेला आहे आणि या यज्ञाला वेळोवेळी समाज बांधवांनी त्यांना साथ दिलेली आहे. ती 14 ऑक्टोबरची महासभा असेल अंतरवाली सराटीत, तर या ठिकाणी जवळपास 2 कोटी समाज बांधवांची उपस्थिती होती आणि सर्व समाजांनी, अगदी दलित समाज असेल, बौद्ध समाज, या ठिकाणी OBC समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज, स्वतःची पिकं काढून त्यांनी जमिनी या सभेसाठी दिल्या होत्या. इतकंच नाही तर अनेक वेगवेगळ्या समाज बांधवांनी या मोर्चेकऱ्यांसाठी, या सभास्थळी येणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळे चहाचे स्टॉल, नाश्त्याचे स्टॉल, जेवणाचे स्टॉल त्या ठिकाणी लावले होते. म्हणजे सगळ्या अल्पसंख्याक समाजाने सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला सहकार्य केलेलं आहे. इतकंच नाही तर नारायणगडाच्या दसरा मेळाव्याला सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. राज्यभरामध्ये जरांगे पाटलांच्या या ठिकाणी जवळपास 250पेक्षा जास्त सभा झाल्या. या प्रत्येक सभाला वेगवेगळ्या समाजानं सहकार्य केलेलं आहे. एका ठिकाणी तर 3 टन फुलांचा हार माळी बांधवांनी जरांगे पाटलांना घातलेला आहे. तर या ठिकाणी घोंगडी काठी देऊन धनगर समाजाने त्यांचं स्वागत केलेलं आहे. गतवर्षी अंतरवाली टू सराटी मुंबई, म्हणजेच अंतरवाली सराटी टू मुंबई हा जो लॉंग मार्च जरांगे पाटलांनी जानेवारीमध्ये काढला होता, तर या मार्चमध्ये वंजारी समाजानं भव्य असे या ठिकाणी बॅनर्स लावत त्याचं स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी केलं होतं. काही ठिकाणी मारवाडी समाजाने सुद्धा स्वागत, म्हणजे अशा असंख्य लोकांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि पाटलांनी सुद्धा न थकता अनेक सभा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. बीडची सभा रात्री 8-8:30ला होणारी सभा दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30ला सुरू झालेली आहे आणि कोणीही त्या जागचा हल्लं नाही. कडाक्याच्या थंडीत ती सभा झाली होती. म्हणजे अशा अनेक सभा सांगतील. प्रचंड उन्हात सभा झाल्या. नारायणगडावर तर भयंकर ऊन होतं, काही पाऊसही पडत होता. अनेक सभा पावसातही झाल्या, पावसात कुणी हटलं नाही. त्यामुळं आता हा एक शेवटची लढाई म्हणून जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला चलो मुंबई असा नारा दिलेला आहे. आरक्षण मिळावं हा त्यांचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी एक नियोजनाची राज्यव्यापी बैठक म्हणून अंतरवाली सराटी 29 जूनला समाज बांधवांना येण्याचं आवाहन केलेलं आहे. वेगवेगळ्या गावातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनाच्या सहाय्यानं, मग ती कोणी कार येईल, कोणी ट्रक येईल, कोणी टेम्पो येईल, कोणी जीप येईल, कोणी रिक्षा येईल, कोणी मोटरसायकल येईल, कोणी पायी येईल. तर असंख्य बांधव हे वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्यानं अंतरवालीच्या दिशेनं या ठिकाणी येणार आहेत आणि योद्ध्यानं पुकारलेल्या या लढाईला त्या ठिकाणी साथ देणार आहेत. मायबाप सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मनुष्यबळ दिलं पाहिजे. तिला कार्यालयच नाही, दुसऱ्या कार्यालयात बसून तिचं काम सुरू आहे. ही किती गंभीर घटना आहे. राज्यामध्ये बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती काम करते आणि तिला बसायला कार्यालयच नाही. तिचं कार्यालय काढून घेण्यात आलेलं आहे. तिला दिलेला डेप्युटेशनवर दिलेला कर्मचारी वर्ग काढून घेण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर राज्यात काही कक्ष स्थापन केले होते, सगळे कक्ष या ठिकाणी बंद झालेले आहेत. मग अशा अवस्थेमध्ये काही ठिकाणी नोंदी आहेत, परंतु
त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. म्हणजे अशा असंख्य अडचणी या ठिकाणी आहेत आणि या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी जरांगे पाटलांनी आता एक शेवटचं या ठिकाणी हत्यार म्हणून, शेवटचा उपाय म्हणून या ठिकाणी चलो मुंबई असा 29 ऑगस्टला नारा दिलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी, त्याची आढावा बैठक ही 29 जूनला या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये होणार आहे आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपली उपस्थिती या ठिकाणी म्हणजे स्वतः हजर राहिलं पाहिजे. कारण ही रस्त्यावरची लढाई आहे. येताना मात्र पावसाळ्याचे दिवस आहेत, रेनकोट सोबत घेऊन या, छत्र्या सोबत घेऊन या, काहीही सोबत घेऊन या. म्हणजे जे आपल्या पावसापासून बचाव करत असेल, मग ते पोत्याचं घोंगटा असेल, काही असेल, तर अशा प्रकारचं, कारण पाऊस येऊ शकतो आणि बैठक मात्र कुठल्याही परिस्थितीत होणार हे पाटलांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं समाजाचं सुद्धा कर्तव्य आहे की एक योद्धा मरण हातात घेऊन या ठिकाणी आरक्षणासाठी हा संघर्ष करत आहे. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून हा संघर्ष करत आहे. इतकंच नाही, ज्यावेळेस 29 ऑगस्ट 2023ला या ठिकाणी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जालना जिल्ह्यातील अंबडच्या शहागडला अडवला गेला, त्यावेळेस त्यांनी भाषण केलं होतं त्या स्वतःच्या पत्नीला उद्देशून, आलो तर तुझा नाही तर समाजाचा, तू कुंकू पुसून तयार राहा. आणि त्याची प्रचिती त्यांनी वेळोवेळी आपल्या वागण्यातून दिलेली आहे. आणि जे काही बोलायचं सरकारशी ते मीडियासमोर बोला, लोकांसमोर बोला, वेगळं नको, बंदिस्त रूममध्ये नको. म्हणजे अशा प्रकारची पारदर्शकता त्यांनी ठेवलेली आहे. त्यांनी स्वतःचं रक्त या ठिकाणी समाजासाठी जाळलेलं आहे. म्हणून समाजाचं सुद्धा कर्तव्य ठरतं की अशा योद्ध्याला आपण साथ दिली पाहिजे. कारण ही आरक्षणाची लढाई ती त्यांच्यासाठी नाही तर समाजासाठी लढत आहेत. म्हणून हे प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं आणि म्हणून आपापल्या परीनं या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे.